चंदगड येथील फादर अग्नेल स्कूलमध्ये शिक्षकांसाठी विशेष कार्यशाळा, सकारात्मक विचार आणि निरोगी मनातून आनंदी शाळा घडते. फादर आयवन अल्मेडा. शिक्षकांच्या मानसिक स्वास्थ्य व सकारात्मक वातावरण निर्मितीवर भर. चंदगड येथील फादर अग्नेल स्कूलमध्ये शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेली हेल्दी माइंड हेल्दी स्कूल ही विशेष कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शिक्षकांचं मानसिक स्वास्थ्य जपणं आणि शाळांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करणं हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. कार्यशाळेत मार्गदर्शन करताना फादर आयवन अल्मेडा यांनी सकारात्मक विचारांचं महत्त्व अधोरेखित केलं. सकारात्मक विचार माणसाला समृद्ध करतात. निरोगी मन, संयम, एकाग्रता आणि आनंदी दृष्टिकोन यांच्या बळावरच योग्य निर्णय घेता येतात. तसंच विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण निर्माण करता येतं असं त्यांनी सांगितलं. कार्यशाळेदरम्यान विविध मनोरंजक प्रयोग, प्रात्यक्षिकं आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणांद्वारे सकारात्मक विचारांची शक्ती त्यांनी उलगडून सांगितली. मनोरंजनात्मक खेळ, मन प्रसन्न करणारे उपक्रम आणि सहभागी पद्धतीनं घेण्यात आलेल्या सत्रांमुळे उपस्थित शिक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद कसा शोधावा, तणावमुक्त राहून सकारात्मक दृष्टिकोन कसा जोपासावा, तसंच एकाग्रता आणि संयम हे गुण कसे विकसित करावेत याबाबत त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केलं. आनंदी शिक्षकच आनंदी विद्यार्थ्यांना घडवू शकतात. शिक्षकांचं निरोगी मन हेच निरोगी आणि आनंदी शाळेचे आधारस्तंभ आहेत असं सांगत त्यांनी जीवनाकडे आशावादी आणि समृद्ध दृष्टिकोन ठेवण्याचं आवाहन केलं. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी स्वतःचं मानसिक स्वास्थ्य जपणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक फादर संतोष डिसोजा यांनी स्वागत करून कार्यशाळेच्या उद्देशाविषयी माहिती दिली. निशा काळे यांनी प्रास्ताविक केलं तर सुरेखा अजरेकर यांनी सूत्रसंचालन केलं. टीचर एप्रिजिन यांनी आभार मानले. यावेळी आडकूर येथील मुख्याध्यापिका सिस्टर सिविया यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षकांच्या व्यक्तिमत्व विकासासह शाळांमध्ये सकारात्मक आणि आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी ही कार्यशाळा प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.